तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज वेळ झालेली आहे 7:08. ऍक्च्युली मी खूप लवकरच निघालो होतो, पण घरातून बाहेर नाही निघालो. उठलो मी 5लाच आहे, पण बाहेर नाही निघालो कारण का मला आज पर्सनल बुकिंग आहे आणि ती कलिनाची आहे. तर इकडनं आता मला कलिनाला जायचं आहे. तर ठीक आहे, आता निघालोय. ते लोक येथील घराच्या बाजूलाच राहतात, मागच्या साईडला. तर आता कलिनाला जातो आणि मग तिकडनं 2-3 तास वेटिंग आहे आणि मग घरी आहे. तर आता निघालो, चला आले ते समोरच, निघूया आता. तर मित्रांनो, आलेलो आता मी कलिना पोलीस हेडक्वार्टरला. तिकडे यांचं डॉक्युमेंटेशनचं काम आहे, ते व्हेरिफिकेशनचं. आता काय माहिती तिकडे किती टाइम लागतोय. जेव्हा यांची पोलीस भरती होते तेव्हा पोलीस भरतीला पण मी चालू होतो आणि आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे तेव्हा पण मी चालू आहे. तर हे पुण्याला राहतात. पुण्यावरून इकडे आपल्या घराच्या मागे एक जण ओळखीचे आहेत, असे वाया ते त्यावेळी पण आपलीच गाडी केली होती आणि आता पण आपलीच गाडी केली. आता बघूया यांचं म्हणजे यांना किती वेळ लागतोय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला. तर थांबूया तोपर्यंत. मला वाटतं एक 2-3 तास तरी जातीलच. तोपर्यंत जातो बाहेर, चहा वगैरे घेऊन येतो. गाडी पार्किंगला पण जागा आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया आता, घेऊया चहा, करूया नाश्ता आणि मग परत येऊया गाडीजवळ. चला तर मित्रांनो, आता बघूया किती वाजतात आपल्याला इकडे. तर मित्रांनो, कोणी पण जर ठाण्या बिण्याच्या साईडनी किंवा कल्याणच्या त्या आपला जो दुर्गडीचा किल्ला आहे, दुर्गडी किल्ल्याकडून जो पण आपल्या मुंबई साईडला येत असेल त्यांनी जरा एक मॅप वगैरे चेक करून घ्या. खतरनाक ट्रॅफिक आहे. मला तिथे ठाण्यानंतर तिरंगा क्रॉस केल्यानंतरच 45 मिनिटं लागलीत. तर एकदा रोड चेक करून घ्या, कारण का आता 1-2 दिवस सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे आज सगळेच ऑफिसला आलेले आहेत. आणि तर एकदा रोड चेक करून घ्या, खतरनाक ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो, फायनली 2 वाजलेत. आता ते आले होते बाहेर, मग त्यांच्यासोबत जेवून आलो, जेवलो आणि मग त्यांना आता परत इथेच सोडलंय. आता मला वाटतं त्यांचाच नंबर होता. 3 मला वाटतं काहीतरी व्हेरिफिकेशन होते, त्यामधले 2 झालेत, आता 1 बाकी आहे आणि त्यांचाच नंबर आहे. पण लंच टाइम झाला होता, मग ते पण बाहेर आले. आता जेवलो त्यांच्यासोबतच, आता सोडलं त्यांना इथे. आता परत काय जो 1 राऊंड बाकी तो होऊन जाईल आणि मग त्यानंतर घरी. काही कंटाळा आला खरं सांगू तर. नाही, असं म्हणजे आवडत नाही अशा ट्रिप की एका जागेवरती बसून पण काय करणार, बोर होतो. आणि गाडी चालू असली की थोडं काम करायचं पण मन लागतं. तर ठीक आहे, एखादी ट्रिप अशी पण मारली पाहिजे, तर सवय पण राहते आपल्याला. तर ठीक आहे, आता केली आहे पण, म्हणजे ड्रॉप केलंय त्यांना आणि आता आले की घेऊन जाऊ. आता त्यांना पण सोडायचं परत कल्याणला, म्हणजे आपल्या घराच्या इथेच आहे. मला वाटतं घराच्या एकदम बाजूलाच आहे. तर मग मला वाटतं आता ते 2:30-3 पर्यंत यायला पाहिजेत, असा माझा अंदाज आहे. तर बघू, आले तर आले, नाही आले तर आपण काय करू नाही शकत. आपल्याला वेटिंगचे पैसे भेटणार, आपल्याला वेटिंग करायची. तर ठीक आहे, थांबूया आता. जोपर्यंत नाही येत तोपर्यंत, आले की निघून जाऊ. आणि मुंबईमध्ये तर आज जेव्हापासून मी आलोय सकाळी, म्हणजे मला वाटतं 9 वाजता मी इकडे आलोय, पण तेव्हापासून एकदा पण पाऊस असा पडलाच नाही. तर ठीक आहे, बघू. आणि कल्याणला फोन केला तर कल्याणला पाऊस पडत होता. तर ठीक आहे, थांबतो आता थोडा उशीर इकडेच आणि जेव्हा येतील तेव्हा मग निघून जाऊ त्यांना घेऊन. तर आलोय मित्रांनो घरी. आहे बघा, घराच्या समोर बघा किती पाणी भरलंय. म्हणून गाडी मी आता इकडे लावली, पण देकाने लावून गेलं इकडे गाडी माझी जागेवरती, पण मी नाही लावली इकडे. बघा पुढे लावली, मजबूत पाणी भरलंय. आणि आपली गरीबाची बाईक उभी आहे, कावासाकी. चला तर मित्रांनो, आलोय घरी आता.